नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर अप्पी आमची कलेक्टर या मालिकेमध्ये काय घडलं? सकाळी सकाळी सर्व उठून व्यायामासाठी येतात. तर इकडे फुई मस्त बसून व्यायाम पाहत असते. तेवढ्यात तिथे अप्पी आणि अर्जुन येतात. तर अर्जुन बोलतो, हिला खूप मजा येते साखरेत मिठाचा कडा टाकायला. हिला हिची जागा दाखवायलाच पाहिजे. तर इकडे दिप्या फुई आजीची मस्करी घ्यावी म्हणून एका कुत्र्यासारखा आवाज काढतो. तर अचानक तो आवाज एवढा मोठा असतो की फुई आजी घाबरून जाते आणि ती एकदम खालीच पडते. तर तिला खाली पडलेलं पाहून दिप्या वगैरे हसतात आणि फुई आजीचं कंबरडं मोडतं. तर मोना फुई आजीला उचलून आत घेऊन जाते आणि तिला एका ठिकाणी बसवते आणि बोलते, आता थोडा आराम करा, मग कामाला लागा. तर इकडे अर्जुन पोलीस स्टेशनला आलेला असतो. तर तो डायरेक्ट आपल्या कॅबिनमध्ये जातो. त्याच्या मागे आर्या पण त्याच्या कॅबिनमध्ये जाते. आर्या अर्जुनला बोलते, अर्जुन, मी तुझ्या सांगण्याप्रमाणे मी खूप प्रयत्न केला, पण मी तुला विसरू शकत नाही आणि मैत्रीचे नाते ठेवावे यासाठी पण मी खूप प्रयत्न केला, पण ते पण मी ठेवू शकत नाही आहे. अर्जुन, तू मला हवा आहेस आणि मला पूर्णपणे हवा आहेस. मला माहीत आहे आपण मैत्रीचे नाते ठेवू, पण मला ते ठेवता येत नाही आहे. माझं तुझ्यावर प्रेम आहे. मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. साखरपुडा झाला तेव्हापासून मी तुला आपला नवरा मानला आहे. अर्जुन तिला खूप समजवतो, पण ती काही ऐकत नाही. ती बोलते, अर्जुन, तू माझ्याशी लग्न कर ना. पण अर्जुन तिला खूप समजावतो, तरी तिचं काही समजू येत नाही तिला. तर अर्जुन तिला शेवटचं सांगतो, बघ, माझं तुझ्यावर प्रेम नाही आहे. मी फक्त अप्पीवर प्रेम करतो आणि माझ्या मुलावर प्रेम करतो. मला हे नातं समोर वाढवायचं नाही आहे. हे मी तुला अगोदरच सांगितलं. तू मला विसरून जा, हे तुझ्यासाठी चांगलं आहे. तुला अजून चांगला मुलगा मिळेल. मी हे शेवटचं सांगतो. पण याच्यानंतर मी तुला सांगणार नाही. तुला जर मैत्रीचं नातंही नसेल तर कोणतंच नातं ठेवू नको. तू इथून निघून जा. तर आर्या रडत निघून जाते आणि ती रडत बाहेर बसली असते. इकडे दिप्या आणि मोना फुई आजीची मजा घ्यावी म्हणून एक प्लॅन ठरवतात. इकडे फुई आजी अमोलला बोलते, बाळा, तुम्ही जरा बाहेर जाता का? मला धूप पेटवायची आहे घरात. तर अमोल बाहेर निघून जातो. फुई आजी आतमध्ये धूपमध्ये मिरचीचा पावडर टाकते, म्हणजे याचा त्रास अमोलला व्हावा आणि अप्पीला व्हावा. तर इकडे मोना आणि दिप्या आपला प्लॅन करत असतात. तर मोना आणि दिप्या रूमकडे जातात. फुई आजी आतमध्ये असते. तर दिप्या बाहेरून कडी लावून घेतो. तिकडे अमोल पण येतो आणि फुई आजीची मजा बघतात. फुई आजी ओरडते, दरवाजा खोला, दरवाजा खोला. पण यांना खूप मजा येते. हे काही दरवाजा उघडत नाही. त्यांना काय माहीत फुई आजीने आतमध्ये काय करामत केली आहे. त्यांना वाटते की ती फक्त दरवाजा उघडा अशी म्हणत आहे, पण तिला त्रास होतो. मिरचीच्या पावडरचा त्रास होत असतो. ती एकदम कोसळून बेडवर पडते आणि बेशुद्ध पडते. त्यानंतर काही आवाज येत नाही म्हणून मोना आणि दीपा रूमचा दार उघडते. तर फुयाजी बेडवर पडली असते. ती बेशुद्ध अवस्थेत असते. यांची तर दमछाकच होते. यांना सर्वांना घाम सुटतो. हे यांना काय करते काही सुचत नाही आणि यांचीच इथे घाबरून घाबरून पट्टी निघून जाते. त्यानंतर दिप्या आणि मोना काय करावं काही सुचत नाही त्यांना. त्यानंतर चिंचुके पोलीस स्टेशनला येत असतो तेव्हा आर्या तिथे रडत बसली असते. आर्याला तो विचारतो, काय झालं मॅडम? तर आर्या बोलते, अर्जुनने असं असं म्हटलं मला. तर चिंचुके बोलतो, त्यांनी जे म्हटलं ते खरं आहे. तुम्ही आता अर्जुन सरांचा विसरून जावा, कारण की अर्जुन सर आता आपल्या लाईफमध्ये सामोर निघाले. ते तुमच्याकडे परत येणार नाही. तुम्ही त्यांना विसरून दुसरी लाईफ चालू करावी हीच माझी विनंती आहे. चिंचुके तिला समजवण्याचा प्रयत्न करतो, पण आर्या काही ऐकत नाही. आणि इथेच आजचा भाग संपतो. धन्यवाद.